समाजवादाची 20व्या शतकामध्ये जी मांडणी झाली त्या मांडणीच्या आधाराने जगामध्ये प्रयोग झाले आणि त्या प्रयोगांनी जग बदलून टाकलं. ते प्रयोग यशस्वी झालेले आहेत आणि त्या प्रयोगाने तेव्हाचं जे जग होतं ते बदललं. त्या प्रयोगानंतर नवीन जग निर्माण झालं. तेव्हा समाजवाद सुद्धा या नवीन जगाचा समाजवाद काय असणार याची 20व्या शतकातली मांडणी आता चालणार नाही. 21व्या शतकातला 22व्या शतकातला समाजवाद काय असेल याची सुद्धा पुनर्मांडणी मागच्या अनुभवांच्या आधाराने साहित्यिकांना करावी लागणार आहे आणि म्हणून नवीन स्वप्न द्यायला लागतील. स्वप्नांची सुद्धा साहित्यिक करतो काय सृजनामध्ये तो कल्पना करतो तेव्हा जुनी स्वप्न मांडून चालणार नाही. तर स्वप्नांची सुद्धा फेरमांडणी करावी लागेल नव्या संदर्भांच्या आणि ही फेरमांडणी करताना सगळ्यात मोठा अडथळा हा जागतिक भांडवलशाहीने धर्म नावाच्या गोष्टीचा जो वापर चालवलेला आहे त्याच्यामुळे होतो. धर्माची एक इमेज त्याने निर्माण केली. खरं म्हणजे सगळे धर्म हे शोषणाच्या विरोधात बंडखोरी म्हणून आले बघ नाही. जे धर्म शोषणाच्या आणि विषमतेच्या विरोधात बंडखोरी आणि समतेची मागणी करत जन्माला आले त्याच्या नावानेच एकमेकांच्या विरोधात लोकांना लढवून विषमतेची पेरणी भांडवलशाही जगू पाहते हे समजून घ्यायला. तर नवी आव्हानं जी आहेत ही फेरमांडणीची आव्हान आणि फेरमांडणीमधला हा सगळ्यात मोठे हे प्रॉब्लेम आहे. मराठी साहित्य मराठी लोकजीवन ह्याच्याशी मुस्लिम साहित्य किंवा मुस्लिम व्यक्ती एकरूप व्हायला पाहिजे पण तशी एकरूप होत नाही. मला थोडं बोलू द्या. केरळातला मुस्लिम असेल तो सहजपणे त्याची मल्याळी बोलेल. कर्नाटकातला मुस्लिम कानडी सहजपणे बोलेल. महाराष्ट्रातला मुस्लिम असेल तितका सहज मराठीची समृद्धता साधतो का? हा प्रश्न जो आहे हा भावनिक प्रश्न. ऐतिहासिक तथ्याच्या बद्दलचं अज्ञान या भावनेला जन्म देतो. केरळच्या बंगालच्या तामिळनाडूच्या मुसलमानांनी तिथे बहामनी राज्य होती. आपल्याकडे बहामनी राज्य होते. विदर्भ, अहमदनगर, गोलकोंडा, विजापूर आणि बिदर या 5 छाया होत्या. या 5 छायांच्या पदरी इथिओपियन, तुर्की, पठाण, मराठी, कन्नड, तेलुगू वगैरे वगैरे भाषिक सैनिक. त्या सैनिकांच्या आपसात मध्ये बोलण्याची भाषा नावाची जी गोष्ट निर्माण झाली तिच्यामुळे दखनी भाषेचा जन्म झाला. ही दखनी भाषा केरळमध्ये निर्माण झाली नाही कारण केरळमध्ये बहामनी नाही केलं. तामिळनाडूमध्ये निर्माण झाली नाही. त्यामुळे उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा इथला मुसलमान दखनी भाषिक. आता मुसलमान दखनी भाषिक का झाला? आता मुसलमानच दखनी भाषिक आहे असा पुन्हा आपला अज्ञान आहे. मराठी भाषेमधले तुर्की, अरबी आणि फारसी शब्द काढून टाकले तर मराठी भाषा किती उरते? आता मी विचार केला का तुम्ही? युमा पठाणांनी मराठी भाषेतल्या तुर्की, अरबी आणि फारसी शब्दांचा एक कोश तयार केलाय. ते जर शब्द काढून टाकले तर मराठी भाषा शिल्लकच राहते. मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आम्ही जी घेतोय हे अज्ञान, हे जे अज्ञान आहे हा प्रश्न तुम्हाला नाही पडलेला. हे अज्ञान आम्ही एक परिसंवाद आहे याच्यामध्ये. महाराष्ट्रातलं मुस्लिम जगत आणि मराठी साहित्य. शिरवाडकरांनी म्हणजे कुसुमाग्रजांनी जागतिक मराठी साहित्य जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष, पहिले अध्यक्ष म्हणून आज जाहीरपणाने प्रश्न विचारला होता
की महाराष्ट्रातला मुसलमान असं का बोलत नाही, तो मराठी का बोलत नाही, त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून मुस्लिम मराठी साहित्य चळवळ आम्ही सुरू केली. आमच्या युवा पठाणांना किती भाषा येतात, मराठी साहित्यिक आहेत की नाही युवा पठाण, मराठी साहित्यिक आहेत. फखरुद्दीन बेंगलोर मराठी साहित्यिक आहेत की नाही, मराठी साहित्यिक आहेत. त्यांना उर्दू येत नाही, ते दखनीच बोलतात आणि दखनी आणि मराठी बोलतात. अरुण गुजरातीला आपण विचारत नाही की तू गुजराती कसं लावतो महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा अध्यक्ष कसा होतो असताना विचारत नाही आपण. पण लियाकत पटेलला तू पाटील का लावत नाही असं पण विचारत तयार. त्याचं कारणच आहे की आपण असं मानतो की मुस्लिम हा मराठी नाही. मुस्लिम कोण आहे, तो मुस्लिम हा मराठी नाही असा आपला एक गैरसमज आहे. म्हणजे तामिळ मुस्लिम तामिळ आहे, कन्नड मुस्लिम कन्नड आहे, केरळी मुस्लिम मल्याळी आहे, बंगाली मुस्लिम आहे. त्यांनी बांगलादेश निर्माण केला भाषेसाठी, पाकिस्तानची भांडण, हो की नाही. मराठी मुस्लिम मात्र मराठी नाही, आणि हे आपलं अज्ञान आहे. नगर पासून खाली दक्षिणेमध्ये नगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे इथल्या ग्रामीण भागातल्या मुसलमानाला तो घरात दखनी बोलतो, बाहेर मराठी बोलतो, आणि घरात सुद्धा अनेक ठिकाणी तो मराठीच बोलतो. हे आपल्याला माहित नाही. विदर्भातल्या ग्रामीण भागातला मुसलमान घरामध्ये सुद्धा मराठी बोलतो, वऱ्हाडी बोलतो किंवा वैदर्भी बोलतो. आपलं अज्ञान आहे. शहरामध्ये आपण शहरातला मुसलमान जी उत्तर भारतातल्या मौलानाची भ्रष्ट कॉपी करतो, आणि कॉपी करणं हे शहरातल्या मुसलमानांचा ठेका नाही. शहरातले हिंदू सुद्धा लक्षात, ज्या कुलकर्णी आणि देशपांड्यांच्या शेजारी ऑफिसमध्ये बसतात त्याची कॉपीच करत असतात. आणि प्रत्येक क्षणाला स्वतःला ब्राह्मण ठरवण्याचा, त्या कुलकर्ण्यांनी आपल्याला सर्टिफिकेट दिलं पाहिजे. सुधारो म्हणजे काय झालं तर ब्राह्मण झालो, म्हणजे बामणासारखं जेवतो, आता बामणासारखं बोलतो काय. आता हा काय कॉन्ट्रॅक्ट फक्त हिंदूंचा नाही, ते दुर्गुण मध्यमवर्गीय शहरी मुसलमानांमध्ये सुद्धा आहे. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला घेण्याचे प्रयोजन या कन्स्ट्रक्टेड इमेज मोडून टाकणे आणि त्या कन्स्ट्रक्टेड इमेजने निर्माण केलेलं अज्ञान दूर करणे हे त्याचं मुख्य काम.